अंमली पदार्थांच्या विक्रीला पोलिसांचे संरक्षण। 50,000ची लाच घेताना पोलीस शिपाई अटकेत। शुक्रवारी रात्री तुळीज पोलीस ठाण्यात सापळा लावण्यात आला होता। लाचेची 50,000ची रक्कम पानटपरी विक्रेता आदर्श गुप्ता याच्यामार्फत स्वीकारताना सगळे आणि गुप्ता याला अटक करण्यात आली। नालासोपारा पोलीस एकाकडे अंमली पदार्थ विरोधाची कारवाई करत असल्याचा दावा करत असले तरी प्रत्यक्षात पोलीसच अंमली पदार्थांना संरक्षण देत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। तुळीज पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने अंमली पदार्थ विक्रेत्याकडून दरमहा 50,000ची लाच मागितली होती। ती लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला रंगेहात अटक केली। हा पोलीस शिपाई तुळीज पोलीस ठाण्यात कार्यरत आहे। तक्रारदार हा एमडी नावाचा अंमली पदार्थ विक्री करतो। त्याला तुळीज पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थ विक्री करायचे होते। त्याला पोलीस शिपाई विठ्ठल सगळे यांनी संपर्क केला। जर माझ्या हद्दीत अंमली पदार्थ विक्रीचा हा धंदा सुरू ठेवायचा असेल तर महिन्याला 50,000 रुपये द्यावे लागतील असे पोलीस शिपाई विठ्ठल सगळे यांनी तक्रारदाराला सांगितले होते। पैसे न दिल्यास कारवाई करून तुरुंगात टाकण्याची धमकीही दिली होती। त्याबाबत त्यांनी ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणीत विठ्ठल सगळे यांनी 50,000ची लाच मागितल्याचं स्पष्ट झालं होतं। त्यानंतर शुक्रवारी रात्री तुळीज पोलीस ठाण्यात सापळा लावण्यात आला होता। लाचेची 50,000ची रक्कम पानटपरी विक्रेता आदर्श गुप्ता याच्यामार्फत स्वीकारताना सगळे आणि गुप्ता याला अटक करण्यात आली। ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक विजय काळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नलावडे, पोलीस हवालदार योगेंद्र परदेशे, महिला पोलीस हवालदार शमीम शेख बर्गे आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे। पोलीस शिपाई विठ्ठल सगळे याच्या विरोधात तुळीज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वसई-विरार शहरात अंमली पदार्थांचा विळखा वाढतो आहे। अशा वेळी पोलिसांकडून अंमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई अपेक्षित असते। मात्र विठ्ठल सगळे हा पोलीस शिपाई कारवाई करण्याच्या ऐवजी अंमली पदार्थ विक्रेत्याकडून हप्ता वसुली करून संरक्षण देत असल्याने खळबळ उडाली आहे। त्यामुळे पोलीस दलाची ही प्रतिमा मलिन झाली असून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण झाला आहे।